मीराबाई चानू भावापेक्षा जास्त लाकडाचं वजन लहानपणी उचलत होती आणि ही मुलगी आज भारतासाठी 3 गोल्ड मेडल लगातार हॅट्रिक पूर्ण करणारी आणि इतिहासामध्ये नाव कोणणारी या मुलीची आज कहाणी आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मणिपूर आणि इम्फाळ ही त्याची राजधानी आहे. येथून या मुलीनं आपल्या खेळाची सुरुवात केली. लहानपणी विविध कामे करत असताना डोंगर दऱ्यामधून लाकडं उचलावा लागायचे आणि ह्याच्या छंदाचा तिनं आपल्याला वेट लिफ्टिंग, वजन उचलणे, भारोत्तोलन स्पर्धेमध्ये तिनं देशाचं नाव जगामध्ये गाजवलेले. ऑलिम्पिक ही जगातील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. 2020 टोकियो जपान या ठिकाणी ही स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये तिने देशासाठी सिल्वर मेडल, रौप्य पदक जिंकणारी देशाची पहिली वेट लिफ्टर आहे. आणि किती किलो वजनी गटामध्ये? 49 किलो. बघा, सायखोम मीराबाई चानू ह्या मुलीचं, ह्या आपल्या एका महिलेचं हे खरं नाव आहे. तर सगळ्या मुलींना ही कहाणी अवश्य पाहावी लागेल. कारण का की अनेक ठिकाणी म्हटलं जाते की मुली काही करू शकत नाही, मुली चूल आणि मूल हे काम करू शकतात. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. जो माणूस वजन जितकं उचलू शकत नाही, एक महिला तेवढे वजन उचलू शकते. जवळपास बघा, स्नॅच मध्ये 87 आणि क्लीन अँड जर्क मध्ये 115, जवळपास 190 पेक्षा जास्त वजन ह्या मुलीनं उचललेलं आहे. म्हणजे महिला सुद्धा 190 किलो म्हणजे जवळपास 1.5 क्विंटल पेक्षा जास्त, जवळपास 2 क्विंटल वजन एक महिला उचलू शकते, एक मुलगी उचलू शकते. अशा महत्वपूर्ण मोटिवेशनल स्टोरीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन द्या. तर मीराबाई चानू या मुलीनं आपल्या देशाचं नाव 2026 आता झालेल्या स्पर्धेमध्ये तिने काय केलेले? गोल्ड मेडल मिळवलेले. फर्स्ट 2018 गोल्ड मेडल, सेकंड 2022 गोल्ड मेडल, 2026 म्हणजे आता झालेल्या स्पर्धेत 48 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल आणलंय देशासाठी. आणि ही स्टोरी सगळ्या विद्यार्थ्यांना पाहणं आवश्यक आहे. कारण का तर देशासाठी काही खेळाडू असे आहेत जे जगामध्ये आपलं 194 200 देशामध्ये आपल्या देशाचं नाव गाजवतात. आणि खेड्यापाड्यातून येणारे हे विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत. तर यांना चांगल्या सुविधा मिळालेल्या नाहीत. लक्षात राहू द्या, ज्यांना जास्त संघर्ष करावा लागला त्यांनीच इतिहास बदललेला, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. त्याच्यामुळे नावं ठेवणाऱ्या लोकांपासून तर दूर राहा. चलती है दुनिया. आणि हे नेहमी लक्षात राहू द्या की अशा खेळांना सुद्धा नावं ठेवलेली आहेत लोकांनी. तर 3 गोल्ड मेडल 2017 मध्ये अमेरिका या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे? रौप्य पदक मिळवलेलं आहे. आणि लक्षात राहा, या ठिकाणी सुद्धा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि ऑलिम्पिक मध्ये काय केलेलं आहे? रौप्य पदक मिळवलेलं आहे. तर लक्षात राहू द्या की या मीराबाई चानूचा जन्म हा कधी झालेला आहे? तर 8 ऑगस्ट 1994 मध्ये झालेला आहे, मणिपूर या ठिकाणी. आणि 31 ते 32 वय असणाऱ्या ह्या महिलेनं आता नवीन एक वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे. यासाठी भारत सरकारनं 2018 ला पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर देशाचा सगळ्यात मोठा पुरस्कार, ज्याचं नाव अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं, ते आता मेजर ध्यानचंद सर्वोत्तम खेल रत्न पुरस्कार, देशाचा सगळ्यात मोठा खेल पुरस्कार 2018 ला मिळालेला आहे. आणि लक्षात घ्या की या महिलेनं वयाची अट म्हणजे बाजूला सारून कोणत्याही वयामध्ये खेळाडू यशस्वी होऊ शकतो. आपण आता पेद्दी नावाचा चित्रपट आला, त्यानंतर चंदू चॅम्पियन, मुरलीकांत पेटकर यांचा चित्रपट बघितला. तर अशा खेळाडूंच्या कहाण्या आपण बघितल्यानं आपल्याला यश नक्की मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या थोडक्यात आता माहिती बघूया. तर सायखोम मीराबाई चानू हे एक प्रसिद्ध भारोत्तोलक म्हणजे वेट लिफ्टर आहे आणि त्यांचं जे खरं नाव काय आहे ते सायखोम आहे. हे सायखोम काय आहे त्यांचं खरं नाव आहे. आणि मणिपूरमध्ये इम्फाळ, मणिपूरची राजधानी, या ठिकाणी 8 ऑगस्ट 1994 ला त्यांचा जन्म झाला. त्यांनी मिळवलेले प्रमुख कामगिरी कशी आहे? तर बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 महिलांच्या 49 किलो वजनी गटात सिल्वर मेडल मिळवले. त्यानंतर हे अशा पद्धतीनं वजन उचलावं लागते. कमरेला बेल्ट, या ठिकाणची एक पोझिशन, हाताची आणि वर एक उचलणं, असे विविध प्रकार त्यामध्ये आहेत. मी आता सांगितलं की कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण हॅट्रिक 3 वेळा त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली. आणि जागतिक अजिंक्य स्पर्धा म्हणजेच
वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा त्यांनी वजन उचललेले, ही पुन्हा शेवटी वजन उचलले. देशाचं राष्ट्रगीत चालू असताना त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. कारण का, आपल्या देशाचं नाव जगात ज्यावेळेस तिरंगा फडकवतो किंवा तिरंगा आपल्या डोळ्यासमोर येतो, जनगण चालू होतो, त्यावेळेस सगळ्यांना अभिमान वाटते, ऑटोमॅटिक डोळ्यामध्ये पाणी येते. कारण का देशावर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी हे मनापासून खेळत असतात. तर या ठिकाणी ह्या भारताच्या नकाशामध्ये हा उत्तर पूर्व भागामध्ये मणिपूर राज्य आहे आणि या ठिकाणी इम्फाळ आहे मणिपूरची राजधानी, या ठिकाणी आपण बघत आहोत. तर ही आहे मणिपूरची राजधानी इम्फाळ, या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय. या मणिपूर राज्याच्या बाजूला आसाम, नागालँड, त्यानंतर मिझोराम आणि म्यानमार सारखा देश आहे, आदिवासी भाग आहे. आणि या आदिवासी भागात राहणाऱ्या महिलेनं आज जगात नाव गाजवलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद.